नाही, आपलं पूर्ण नाव काय? जी माझ्या संस्थेचं नाव आहे भीमशक्तीपीठ युवक क्रीडा मंडळ क्रांतीनगर परभणी. जी, जी. आणि आपण कशावर काम करतायत? म्हणजे कोणते त्याची प्रोजेक्ट? आम्ही युवक म्हणजे युवकांना आणि स्पोर्ट विषयी काम करतो. बरं, बरं. आणि मला सांगा की एकंदरीत हा जो परभणी जिल्हा आहे, हां. या ग्रामीण भागात जो मागासवर्गीय समाज आहे, यांची सध्याची काय परिस्थिती आहे? म्हणजे कुठल्या संदर्भात शैक्षणिक सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्वच. त्याची असं पाहिलं तर मागासवर्गीय समाजाची परिस्थिती व्यवस्थित आहे. म्हणजे इन्कम वगैरे व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हं, म्हणजे हं. ज्याप्रमाणे की भारत स्वातंत्र्य म्हणजे सेकंड फेज मध्ये आहे भारताची कंडिशन ती चांगली आहे. समजा सध्या आता त्या आमच्या इकडच्या समाजाची मागासवर्गीय. पण काही असं जसं की स्पोर्ट विषयी काही स्कीम असतात त्याच्या हं, हं. शेवटपर्यंत नाहीत पोहोचत. काही येत नाहीत. जिल्हा परिषद शाळेपर्यंत पण येत नाहीत त्या. किंवा मग सर्व. आणखी दुसऱ्या काही सोशल काही स्कीम असतील जसं पोलिओ ड्रॉपची जर एखादी हे असेल तर ते त्या लोकांना काही भरपूर लोक असे की त्यांच्या घरापर्यंत जात नाहीत. बरोबर. सर म्हणजे अशा पद्धतीने की बाबा अं, भरपूर स्कीम अशा राबवल्या जात नाही तिथे. त्या पद्धतीने जे जिल्ह्याचं ठिकाण आहे त्या पद्धतीने इथे काम होत नाही. सर, ग्रामीण भागातील या लोकांच्या अशा समस्या कोणत्या आहेत सध्याच्या? अं, जसे की त्यांना हेल्थ ऑफिसेस म्हणजे गावोगावी कमीत कमी 3-4 गावामध्ये एक हेल्थ ऑफिस हवंय बरोबर. किंवा मग आता स्पोर्ट्स क्लब हवेत. हं, म्हणजे हं. खूप काही गोष्टी आहेत की ज्या आता आता फोनवर नाही सांगू शकत आपण. बरोबर आहे. आणि सर, कसं आहे, यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शासन विविध योजना राबवत आहे. ते जी, कितपत त्यांच्यापर्यंत त्याचा फायदा होतो? जी. पण ते तिथपर्यंत जात नाहीत ना त्या योजना. शासनाच्या योजना तर भरपूर येतो. हं, आता हं. वेबसाईटवर पण बसतो त्यांना भरपूर काही योजना मिळतील. पण ते तिथपर्यंत आहेत का बाबा खरंच? बरोबर. जसे की आता जे एच-आय-व्ही सेंटर्स दिले ते काउन्सिलिंग सेंटर्स आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी दिलेत. हं, हं. पण ते खरंच त्या तिथपर्यंत जातात का की ज्यांना गरज आहे त्यांची. बरोबर. काउन्सिलिंग पण होत नाही. आठवड्याला पण काउन्सिलिंग होत नाही. शाळा कॉलेजेसमध्ये पण काउन्सिलिंग नसते यांची. बरोबर. सर, मला सांगा, आता या वर्गातील तरुण वर्गाची सध्याची काय कंडिशन आहे? म्हणजे व्यसनाधीनता आहे का, एज्युकेशनचं प्रमाण भरपूर किंवा रोजगार? 70-80% जे तरुण असतात जे व्यसनाधीन आहेत. त्यांना कुठलं ना कुठलं व्यसन आहे. तंबाखूचं असेल म्हणा, दारूचं असेल म्हणा किंवा भरपूर काही व्यसन आहे. त्यांच्यावर रोजगार. काम व्हायला पाहिजे पण त्यांना होत नाही. आणि विशेष म्हणजे काय झालं माहिती आहे का, की जो युथ युथ वर्ग आहे, हं, हं. त्याला जे राजकारणी असतात, हं. त्यांना ते भरपूर प्रमाणात यूज करून घेतात. त्यांना काय हवं युथचं ते देतात आणि ते मग करून घेतात त्यांच्याकडनं. म्हणजे जसं की युथ आहे, हं, हं. पण तो सध्या दिशाहीन आहे. बरोबर. सर, एकंदरीत त्यांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे? त्यांच्या म्हणजे असं कसं की आता समजा 10वी ते 12वी 11वी-12वी समजा आता हा जो वर्ग आहे. हं, हं. जसं की 18 इयर्स हं, तर हं. यांच्यासाठी स्पेशल क्लास त्यांच्या या पातळीवर त्यांच्या अशी काउन्सिलिंग व्हायलाच पाहिजे. त्यांना काय म्हणता येईल हं, हं. आता सांगता येणार नाही. आता वाटल्यास मी लिहून पाठवू शकतो कुठे पाठवायचं. बरं, बरं. ठीक आहे.